वचन जे प्रकाश मार्गावर, वचन जे प्रकाश मार्गावर. प्रभू येशूच्या गोड आणि गौरवी नावात आपणा सर्वांना सलाम. मार्गाकरिता प्रकाश या कार्यक्रमात विश्ववाणी परिवारातर्फे आम्ही आपले सहर्ष स्वागत करीतो. परमेशाला स्तवा, परमेशाला स्तवा, निरंतर परमेशाला स्तवा, परमेशाला स्तवा, परमेशाला स्तवा. नित्यतयाच्या पवित्र स्थानी जाऊन त्याला स्तवा, सामर्थ्याचा प्रसरतयाचा आणून ध्यानी स्तवा. गाऊन त्याला स्तवा, गाऊन त्याला स्तवा. कर्णावीणा सतार घेऊन, कर्णावीणा सतार घेऊन जगदीशाला स्तवा, जगदीशाला स्तवा. आजच्या म्हणण्यासाठी देवाचे वचन स्तोत्रसंहिता 72 11 ते 19 ही वचने. स्तोत्रसंहिता 72 11 ते 19 वचने. सर्व राजे त्याला दंडवत घालोत, सर्व राष्ट्रे त्याची सेवा करोत. कारण धावा करणारा दरिद्री, दीन व अनाथ ह्यांना तो सोडविल. दुबळा व दरिद्री ह्यांच्यावर तो दया करील. दरिद्र्यांचे जीव तो तारील. जुलूम व जबरदस्ती ह्यापासून त्याचे जीव तो मुक्त करील आणि त्याच्या दृष्टीने त्याचे रक्त अमोल ठरेल. तो चिरायू होवो व त्याला शबाचे सोने मिळो. त्याच्यासाठी सतत प्रार्थना केली जावो. त्याचा धन्यवाद दिवसभर होवो. भूमीत भरपूर पीक येवो. पर्वताच्या शिखरावर ते डोलो. त्याची कणसे लबानोनासारखी होवत. नगरोनगरीचे लोक पृथ्वीवरील गवताप्रमाणे विपुल होत. त्याचे नाव सर्वकाळ राहो. सूर्य आहे तोवर त्याचे नाव वृद्धिंगत हो. त्याच्या नावाने लोक आपणास धन्य म्हणत. सर्व राष्ट्रे त्याचा धन्यवाद करोत. परमेश्वर देव, इस्रायलाचा देव, तोच काय तो अद्भुत कृत्य करीतो. त्याचा धन्यवाद हो. त्याचे गौरवयुक्त नाव सदा सुवंदित असो. त्याच्या महिमाने सर्व पृथ्वी भरो. आमेन, आमेन. प्रभू परमेश्वर ह्या वाचलेल्या वचनाद्वारे आपल्याला आशीर्वाद देऊ. ख्रिस्तातील माझे प्रियांनो, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या श्रेष्ठ नावात आपणा सप्रेम सलाम. आज आपण स्तोत्रसंहिता 72 11 ते 19 या वचनांवर मनन करणार आहोत. मुख्य विषय यामध्ये आहे की सर्वसमर्थ देव आणि त्याचं गौरव. होय, हा उतारा सर्वसमर्थ देव आणि त्याच्या अनंत काळच्या राज्याची स्तुती आणि गौरव करणारी एक प्रार्थना आहे. यात असे घोषित केलेले आहे की सर्व राष्ट्रे त्याची उपासना करतील, त्याचे आशीर्वाद सदैव टिकून राहतील आणि त्याचे वैभवशाली नाव कधीही नष्ट होणार नाही. वचन 11 ते 14 मध्ये पहिली बाब आपल्याला पाहायला मिळते. सर्व राष्ट्राने देवाची सेवा करावी. होय, सर्व राज्ये त्याच्या पुढे नतमस्तक होतील. सर्व राष्ट्रे त्याची सेवा करतील आणि हे दिवस आता लवकरच येणार आहेत. यात स्तोत्रकर्ता
पुढे स्पष्ट करतो की देव सर्व राष्ट्रावर राजा आहे. पृथ्वीवरील शासन त्याच्या अधिकाराखाली आहे. तसेच देवाला गरीब, गरजू आणि शोषितांची काळजी आहे. त्याचा धावा करणाऱ्यांना तो सोडवतो. फिलिप्पी 2:10 आणि 11 यामध्ये आम्ही वाचतो की प्रत्येक गुडघा टेकला जाईल आणि प्रत्येक जीभ कबूल करेल की येशू ख्रिस्त हा प्रभू आहे. तो शासन करेल तेव्हा त्यात शांती असेल. यशाया 9:6 आणि 7 मध्ये आम्ही पाहतो की खरी शांतता आणि न्याय केवळ त्याच्याकडूनच येतो. म्हणून प्रगटीकरण 7:9-10 मध्ये सांगितलेलं आहे की प्रत्येक राष्ट्रातील लोक देवाची उपासना करतील. त्याच प्रकारे या स्तोत्रामध्ये वचने 15 आणि 16 मध्ये दुसरी बाब आपल्याला पाहायला मिळते. ती म्हणजे सर्वसमर्थ देव युगानुयुग जिवंत राहो. तो देव सदा सर्व काळ जिवंत असा आहे आणि असेल. त्याचे राज्य सार्वकालिक आहे. आमचा देव सनातन व अमर आहे. आणि इब्री 13:8 मध्ये सांगितलेलं आहे की येशू ख्रिस्त काल, आज आणि युगानुयुग सारखाच आहे. त्याच्या योजना कधीही अपयशी ठरत नाही. त्याचा आशीर्वाद सर्व काळासाठी आहे. आणि स्तोत्र 33:3 मध्ये सांगितल्याप्रमाणे त्याचा आशीर्वाद म्हणजे सार्वकालिक जीवन. तसेच तो आपणास विपुल जीवन देतो. हे योहान 10:10 मध्ये आपण वाचतो. होय, मानवी राज्य नष्ट होतील पण देवाचे राज्य सर्व काळ टिकेल. दानियल 4 अध्याय आणि 34व्या वचनामध्ये सांगितलेलं आहे की त्याचं प्रभुत्व सार्वकालिक आहे. आणि तिसरी बाब आपल्याला यामध्ये दिसते आहे, सर्वसमर्थ देवाचे नाव सर्व काळ टिकेल. वचन 17 ते 19 मध्ये आपण पाहतो. मलाकी 1:11 मध्ये सांगितलेलं आहे की राष्ट्रामध्ये त्याचे नाव थोर होईल. तसेच प्रगटीकरण 5:13 मध्ये आशीर्वाद व मान सदा सर्व काळ त्याचाच आहे. म्हणून तोच स्तुतीस अत्यंत पात्र आहे. त्याने आम्हा अनुयायांना पाचारण केले आहे की आम्ही सर्व राष्ट्रातील लोकांना त्याचे शिष्य बनवावे. मत्ते 28:19 सर्वसमर्थ देव हा युगानुयुग गौरवास पात्र आहे. त्याच्या गौरवासाठीच आपण आहोत. प्रार्थना करूया. हे स्वर्गीय पित्या, तुझे नाव सर्व राष्ट्रांमध्ये उंच केले जाओ. प्रत्येक जण तुझी उपासना करोत आणि तुझे गौरव सर्व पृथ्वीवर सदा सर्व काळ राहो. प्रभू येशूच्या नावाने आमेन. सरतयाचा आणून ध्यानी स्तवा वर्णात्याचे प्रताप महते वर्णात्याचे प्रताप महते गाऊन त्याला स्तवा गाऊन त्याला स्तवा करणा वीणा सतार घेऊन करणा वीणा सतार घेऊन जगदीशाला स्तवा जगदीशाला स्तवा परमेशाला स्तवा परमेशाला स्तवा निरंतर परमेशाला स्तवा परमेशाला स्तवा परमेशाला आणि तुम्ही विश्वास धरून प्रार्थनेत जे काही मागाल ते सर्व तुम्हास मिळेल. आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर
प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.